कोण म्हणतं की साधा माणूस जीवनात यशस्वी होऊ शकत नाही? आपण प्रॉब्लेम काय माहिती आपला, आपण सतत नकारात्मक विचार करतो, आपण दुसऱ्याचा विचार करतो. माझ्या घरापेक्षा त्याचं घर चांगलं आहे, माझ्या घरापेक्षा तो देखणा आहे, माझ्या घरापेक्षा तो बुद्धिमान आहे, माझ्यापेक्षा तो हुशार आहे, त्याच्याकडे जास्ती पैसे, तर त्याचं मरू द्या. तो तुझा जर विचार करशील स्वतःचा, तो करू दे. स्पर्धा असावी पण जेलसी नसावी. आणि 90% सध्या फक्त आणि फक्त जेलसी. आणि जेलसी तुमचं कधीच कल्याण करू शकते. ती स्वतःला जाळते आणि समोरच्यालाही जाळते. त्याला नजर लागणे म्हणतो. म्हणजे आपण छानसं घर बांधतो, आपल्या नातेवाईकांना बोलवतो, या 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 या, आपल्याला वाटतं वा वा, आपलं कौतुक करतील. अहो कसलं कौतुक, ते नजर लावून जातात. आणि म्हणून तुमच्या एनर्ज्या ज्या असतात त्या एनर्ज्या खराब केल्या जातात नजरेच्या माध्यमातून. बरोबर. ठीक आहे, मग आता छान दिसते बाबा, कविता छान आहे, छान तिचं कुटुंब चाललंय, माझं डिस्टर्ब आहे ना, हिचं कसं काय चांगलं चाललं, मग झालं लागली नजर. म्हणजे काही वेगळे जादूटोणे करायची गरज नाही, कारण क्वांटम फिजिक्स सांगतं की प्रत्येक गोष्ट ही लहरीवरती आणि ऊर्जेवरती बनलेली आहे. आणि प्रत्येक ऊर्जा ही सकारात्मक आणि नकारात्मक गणली जाते. असं नाही, ऊर्जा ही एकच आहे, सकारात्मक, फक्त तिला नकारात्मक केली जाते. उदाहरणार्थ ही वायर ही सकारात्मक आहे, पण ह्या वायरला जर कट झाला, माझं बोट लागलं आणि मला शॉक लागला, तर ती नकारात्मक आहे. म्हणजे जगातली सगळी ऊर्जा ही सकारात्मकच आहे, विचार करण्याची प्रवृत्ती तिला नकारात्मक आहे. त्यामुळे या जगात प्लसच आहे, म्हणजे निगेटिव्ह काही नाही. आपण कसं बघतो त्याच्यावरती डिपेंड आहे. आणि म्हणून वास्तूत राहताना वास्तुशास्त्राप्रमाणे घर असायला पाहिजे, मान्य आहे. नसलं तरी सुद्धा तुमची शरीराची जी वास्तू आहे, कारण याला बघून तर त्याला ठरवलाय. वास्तू पुरुषाची रचना बघितली तर त्याचं जे डोकं आहे ते ईशान्येला आहे, पाय त्याचे नैऋत्येला आहे, हात या बाजूला इकडे, या त्या बाजूला इकडे. तू पाहिला असेल वास्तू पुरुष. मग डोक्याची बाजू ईशान्य, मग तिथं चालेल का संडास बाथरूम, सेफ्टी टँक? डोक्यात तेच होईल की. ज्या पायावर तो उभा आहे त्या पायात ताकद पाहिजे ना, त्याला पांगळं करून कसं चालेल? हा हात आहे, हा जेवणाचा आहे, म्हणजे आग्नेय दिशा ही जेवणाची आहे, ही दिशा डावी आहे धुण्याची आहे. मग वायव्य दिशेला संडास बाथरूम पाहिजे. पोट हे ब्रह्मस्थान आहे, म्हणून पाठीवरती ओझ ठेवून चालेल का? म्हणून ब्रह्मस्थानाला महत्व आहे. मग ह्या वास्तू पुरुषाचं डोकं तिथे, पाय इकडे, हात इकडे, हा हात इकडे, ही मांडी इकडे, ही मांडी इकडे, या मांडीवर बायको, या मांडीवर मुलं. देवांचं चित्र पाहिलं तर या मांडीवर तुम्हाला पार्वती दिसेल, या मांडीवर गणपती दिसेल. म्हणजे काय, तर हीच ते नैऋत्येची बाजू पत्नीसह शयन बेडरूमाची, तर वायव्येची मुलांची. किती सुंदर. दमलो का मी? पण खूप सुंदर सांगितलं. म्हणजे अगदी शाळेत जाणाऱ्या मुलांनाही समजेल अशा. अगदी. आणि फार सोपं आहे वास्तुशास्त्र, एक क्लिष्ट करण्यात अर्थ नाही. आता तुम्ही हे केलं म्हणजे पाऊस पडेल, ते केलं म्हणजे माराल, असलं काही नसतं. हे सगळे मिथ आहेत, हे फसवलेल्या आणि फसवलेल्या गोष्टी आहेत.